राजीनामा देण्याची औपचारिकता आता पार पडलेली आहे आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा कारभार बघतील। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक झाली आहे। जोपर्यंत राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार जो आहे तो सांभाळतील। राज्यपालांकडून शिंदेंची काळजीवाहू सीएम म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। काही क्षणापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला आणि त्याच्यानंतर आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुढील नवीन सीएम जोपर्यंत पदावर नियुक्त होत नाही तोपर्यंत राज्याचा कार्यभार सांभाळतील। वेगवेगळ्या चर्चा आहेत, वेगवेगळे दबाव तंत्र वापरले जात आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पण तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्याचा कारभार बघतील। राजीनामा देण्याची औपचारिकता आता पार पडलेली आहे राजभवनावर। तरी काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवलेला होता त्याच्यानंतर काही पुढच्या कार्यवाही ज्या आहेत त्या करण्यात आल्या आणि यानंतर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची सुद्धा उपस्थिती, त्याच्यानंतर दीपक केसरकर, दादा भुसे यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदे हे कारभार बघतील राज्याचा नवीन सरकार स्थापन होईपर्यंत। पण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर दादा भुसे आणि दीपक केसरकर देखील उपस्थित आहेत। काही औपचारिकता केल्या जात आहेत, हो, कागदपत्रांवर काही सह्या केल्या जात आहेत महत्वाच्या, ज्या की या सगळ्या प्रक्रियेचा भाग असतात। आणि आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, दादा भुसे, दीपक केसरकर हे अजूनही राजभवनात आहेत। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मंत्रिमंडळ देखील आता विसर्जित झालं आहे। दीपक केसरकर आणि दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानावर निघण्यापूर्वीच दादा भुसे त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर पोहोचलेले होते। दीपक केसरकर सुद्धा यावेळेला त्यांच्यासोबत पोहोचलेले होते आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे राजभवनामध्ये पोहोचले त्यावेळेला दीपक केसरकर आणि दादा भुसे सुद्धा त्यांच्यासोबत होते। आणि आता 14वी विधानसभा विसर्जित झालेली आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। काही क्षणापूर्वीचे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सीपी राधाकृष्णन यांनी औपचारिकता जी आहे ती पार पाडलेली आहे या ठिकाणी आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदे हे कामकाज पाहतील। शिंदे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे। राज्यपालांकडून ही एक औपचारिकता असते आणि प्रक्रियेचा भाग असतो, घटनात्मक प्रक्रियांचा हा सगळा भाग असतो। हे टप्पे असतात वेगवेगळे। नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कार्यभार बघतील। सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता खऱ्या अर्थानं सुरुवात जी आहे ती होणार आहे, कारण या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 14वी विधानसभा आता विसर्जित झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळची अपडेट ती म्हणजे दिल्लीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून, अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये आणि त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा आता उमटू लागलेल्या आहेत। तर मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। भाजपचे 10, शिंदेचे 6 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे। अजितदारांचे 4 आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळत आहे। तर मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यामध्ये पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आता खऱ्या अर्थानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। अधिकृत घोषणा केव्हापर्यंत होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ही औपचारिकता जी आहे ती आता पूर्ण केलेली आहे। एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर जो आहे तो केला जात होता। 23 तारखेला निकाल लागल्यानंतर लगेच काही हालचाली सुरू होतील अशी अपेक्षा होती, मात्र 2 ते 3 दिवसाचा कालावधी जो आहे तो महायुतीकडून घेण्यात आला। दिल्लीमध्ये सुद्धा बैठका झाल्याची माहिती मिळाली, खल झालेला आहे। बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू होतं आणि आज सकाळी जी बातमी आली त्यानुसार दिल्लीमध्ये फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि आता 11 वाजता म्हणजे आज 14वी विधानसभा विसर्जित झालेली आहे। एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय।
नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली गेली होती आणि त्यांच्या नेतृत्वाचं हे यश आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं अशी भूमिका त्यांच्या काही नेत्यांकडून मांडली जात होती. कार्यकर्त्यांनी देखील तशी भावना व्यक्त केली होती. तर दुसरीकडे भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी राज्यातली ठरलेली आहे. 132 जागांसह आणि 5 अपक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळावं अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतलेली आहे. पण आता यात चर्चेच्या काही फेऱ्या होतील. पण नुकतीच सूत्रांची जी माहिती आली आहे काही वेळापूर्वी, त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदारांचा देखील शपथविधी होणार आहे. 2022 मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर कमी आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आलेलं होतं आणि 2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार जो आहे तो सांभाळलेला होता. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती आणि त्याच्यानंतर अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झालेली होती. 2.5 वर्षाचा महायुतीचा कार्यकाळ हा सर्वांनीच अनुभवलेला आहे, महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आताच्या या निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पराभवाचा एक मोठा धक्का जो आहे तो सामना करावा लागलेला होता. मात्र विधानसभेमध्ये त्यांनी पूर्णपणे ती कसर भरून काढल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप 132 आमदारांसह एक मोठा पक्ष ठरला आणि त्याच्यानंतर एक चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्रीपदी आता कुणाची वर्णी लागणार. तर मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यामध्ये सूत्रांची अशी माहिती आहे. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. भाजपचे 10 तर शिंदेचे 6 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे. अजितदादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवलेला आहे. राज्यपालांकडून शिंदेंची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर आता औपचारिकता जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा काही वेळापूर्वीच राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्याच्यानंतर औपचारिकता जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित झालेली आहे. नवं सरकार येईपर्यंत शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील आणि पुढच्या 2-4 दिवसात नवं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. आता यात मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या एकनाथ शिंदे यांचा रोल नेमका काय राहतो याची सुद्धा उत्सुकता महाराष्ट्राला आहे. कारण दुसरीकडे सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलेले शिंदे आता नव्या भूमिकेत दिसण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. अनाथांचा नाथ, कॉमन मॅन अशी ओळख शिंदेंनी निर्माण केली होती 2.5 वर्षाच्या काळात.